सिलेंडरचा महाराष्ट्रामध्ये पुरेसा साठा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं, पण काँग्रेसनं अफवा पसरवल्यामुळे नागरिकांच्या सिलेंडरसाठी रांगा लागल्यात, असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केला. बघूया. जे सरेंडर झालेलं आहे अमेरिकेला, एप्स्टीन फाईलचा परिणाम, यांच्या पापाचा परिणाम हा आता सामान्य लोकांना भोगावा लागत आहे. मिनिस्टर जो है इस डिपार्टमेंट के, वो कहते हैं कि कोई कमी नहीं है, और दूसरी तरफ 2-2 किलोमीटर की लंबी लाइन लगी चुकी है. काँग्रेसच्या नेत्यांनी जे पॅनिक तयार केलेलं आहे, त्या पॅनिकमुळे हे चाललेलं आहे. गॅस सिलेंडरवरनं मुख्यमंत्री फडणवीसांनी काँग्रेसचा समाचार घेतला. सिलेंडरचा कुठेही तुटवडा नसून काँग्रेसनं अफवा पसरवली, त्यामुळे रांगा लागल्यात, असा आरोप फडणवीसांनी काँग्रेसवर केलाय. वितरणातल्या त्रुटीमुळे हे नाही, काँग्रेसच्या नेत्यांनी जे पॅनिक तयार केलेलं आहे, त्या पॅनिकमुळे हे चाललेलं आहे. मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक लोकांमध्ये पॅनिक तयार करण्याचं षडयंत्र हे काँग्रेस पार्टीने केलेलं आहे. वारंवार देशाच्या सरकारने, मंत्रालयांनी, सचिवांनी हे सांगितलेलं आहे की घरगुती गॅस कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही, ऑइल, पेट्रोल, डिझेल कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही, पाहिजे तेवढं सगळं आपल्याकडे आहे. तसं कुठलंही रेशनिंग देखील करण्यात आलेलं नाही आहे, पण जाणीवपूर्वक लोकांना भडकवायचं आणि रांगा लावायच्या हे षडयंत्र आहे. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाममधून काँग्रेसवरती निशाणा साधला. युद्धाचा परिणाम कमीत कमी व्हावा म्हणून सरकार प्रयत्नशील आहे, पण काँग्रेस अफवा पसरवून देशाला अडचणीत आणत असल्याची टीका मोदींनी केली. कल मैं पार्लियामेंट में मैंने मतलब एप्स्टीन शब्द बोला और स्पीकर साहब ने कहा नहीं 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 नहीं, अभी तो शुरुआत हुई है. क्यों? क्योंकि नरेंद्र मोदी ने हिंदुस्तान की एनर्जी सिक्योरिटी अमेरिका को दे दी. क्योंकि नरेंद्र मोदी एप्स्टीन के कारण, अदानी के कारण, अपने फाइनेंशियल स्ट्रक्चर के कारण कॉम्प्रोमाइज्ड हो गए हैं. नरेंद्र सरेंडर हो गया है. हमारा प्रयास है कि देश के नागरिकों पर युद्ध का कम से कम प्रभाव पड़े. इस समय कांग्रेस से उम्मीद थी कि वो एक जिम्मेदार राजनीतिक दल की भूमिका निभाए, लेकिन कांग्रेस देश हित के इस महत्वपूर्ण काम में भी फिर एक बार फेल हो गई. कांग्रेस पूरी कोशिश कर रही है कि देश में पैनिक क्रिएट हो, देश मुश्किल में फंस जाए, और उसके बाद कांग्रेस भर भर कर मोदी को गाली दे. गेल्या 2 दिवसांपासून काँग्रेस देशभरात आंदोलन करते. महाराष्ट्रातही चुली पेटवून काँग्रेसनं आंदोलनं केली. सिलेंडरसाठी मुंबईत रांगा लागल्यात आणि संजय राऊतांनी देखील माझ्याही घरी सिलेंडर मिळालेला नसल्याचं सांगितलं. मेरे पत्नी को 2 दिन से सिलेंडर नहीं मिल रहा है. मेरे पत्नी को मेरे घर में नहीं है. महानगर गॅसचं येत आहे, पण आम्हाला सिलेंडर पण लागते एखादं. पण सिलेंडरची गरज लागतेच ना कुठेतरी अख्ख्या घरामध्ये. सकाळपासून मला 60 ते 70 लोक भेटले निघताना की सिलेंडर कुठून मिळवायचं. ही परिस्थिती आहे देशभरामध्ये. काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि वडेट्टीवारांनी काल विधिमंडळाच्या परिसरात आंदोलन केलं. गॅस सिलेंडर पोस्टर घेऊन घोषणा देत असताना तिथे भाजपच्या आमदार चित्रा वाघही आल्या आणि 25 दिवसांच्या अंतरानं सिलेंडर मिळत असल्याचं सांगितलं. मग 25 दिवस लोकांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का, असा टोला रोहिणी खडसेंनी चित्रा वाघ यांना लगावला. गॅस बुकिंग बंद नाही. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना आवश्यक सेवा सुरळीत मिळाव्यात यासाठी सतत काम चालू आहे. गॅस कंपन्यांनी फक्त बुकिंग समोर एक नियम ठेवलाय. एका बुकिंग नंतर दुसरे बुकिंग करण्यासाठी किमान 25 दिवसांचं अंतर असणं आवश्यक आहे.
त्यामुळे कधी कधी 25 दिवस पूर्ण झाले नसतील तर बुकिंग होत नाही आणि त्यातून बुकिंग बंद झाली अशी चुकीची अफवा पसरते. भारतीय जनता पार्टीच्या एक महिला आमदार ह्या काल विधान भवनाच्या परिसरामध्ये जेव्हा काँग्रेसचं गॅसच्या बाबतीमध्ये आंदोलन सुरू होतं तेव्हा एक वक्तव्य करतात की आज गॅससाठी बुकिंग करा आणि 25 दिवसानंतर तुम्हाला सिलेंडर मिळणारच आहे ना. म्हणजे हे त्यांच्या बुद्धीची कीव करणारं वक्तव्य आहे. 25 दिवसाच्या काळामध्ये आम्ही साधारण महिलांनी 25 दिवस आमच्या मुलांना, आमच्या घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांना काय खाऊ घालावं, का चित्राताईंच्या घरी जाऊन ह्या सगळ्या लोकांनी जेवण करावं. सरकार म्हणते गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही, पण जनता सिलेंडरसाठी रांगेत उभी आहे आणि सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय वातावरण तापलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.